तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। सरकारने मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला असून अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक लढा देणार आणि एकही मागणी मागे घेणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। शिंदे फडणवीस यांनाही त्यांनी कठोर इशारा देत राजकीय संघर्ष तीव्र करण्याचे संकेत दिलेत। बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय। त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे। नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत, पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही। 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे। हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात। ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही। काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस, समाजाने तुम्हाला गोड बोललो, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर का? ही कोणती शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही। तुम्हाला राजकारणातून संपू, पण समाज मरू दिला जाणार नाही।